नमस्कार मंडळी, इथं मी सर्व ड्रायफ्रूट आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहेत। एका कढईमध्ये 100 ग्रॅम बदाम व्यवस्थित असं भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, ते सुद्धा भाजून घ्यायचे। त्यानंतर इथं अक्रोड घेतलेला आहे 50 ग्रॅम, ते सुद्धा हलकसं भाजून घ्यायचं। त्यानंतर 50 ग्रॅम मगज बी आणि 50 ग्रॅम पंपकिन सीड हे घेतले, ते एकत्र भाजले तरी सुद्धा चालते। त्यानंतर 20 ग्रॅम इथं पिस्ता घेतलेला आहे, तो सुद्धा भाजून बाजूला ठेवला। 50 ग्रॅम तीळ आणि त्यामध्ये 10 ग्रॅम खसखस घालायची आणि व्यवस्थित असे भाजून साईडला काढायची। 50 ग्रॅम इथं बारीक अशा खिसणीने खोबरं खिसून घेतलेलं आहे, ते सुद्धा भाजून सर्व हे ड्रायफ्रूट एकत्र करायचे आणि चॉपरच्या साहाय्याने थोडेसे बारीक ग्राइंड करून घ्यायचे, म्हणजे जाडसरच ठेवायचे, जास्त बारीक नको करायला। त्यानंतर 3 ते 4 चमचे तूप घातलेलं आहे, त्यामध्ये थोडं सुकं अंजीर बारीक कट करून घातलेले। त्यानंतर अर्धा किलो इथं खजूर घेतलेले आहे, ती यामध्ये टाकून घेतली आणि